गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा सोमवार. तर बघा आता सासूबाईंना मी देते नाश्ता. काय देते नाश्ता? तर भाकरी, दूध भाकरी कुस्करून दिली. दादा नाश्ता घ्या. तर दूध भाकरी कुस्करून दिली आहे. तर सासूबाईंना काय होतं, चावत नाही. हे पहा इकडे चालू झाला सासूबाईंचा नाश्ता. मी तिकडे जाऊन आले रसिकाकडे आत्ताच जाऊन आले. इकडे सकाळी काय केलं माहिती का, मी हे बघा पालकाच्या पराठेचं मी तिंबून गेलेली होती. पण सासूबाईंना कसं होतं, चावता येत नाही, म्हणजे तोंडातच गोल गोल फिरलं जातं. तर म्हटलं त्यांना आपण दूध आणि भाकरीच देऊ कुस्करून. इकडे बघा रसिकाच्या बाईने पोळ्या करून दिलेले. रसिका म्हणली मम्मी पोळ्या करून घेऊ का? म्हणलं करून घेता. तिच्याकडनं पोळ्या आणल्या, 3 पोळ्या. आणि हे बघा ही बनवली मी राजगिरा नाही, तांदूळाची भाजी. काही जणांना चवळी पण म्हणतात, आम्ही तांदूळचा म्हणतो. आणि आता बघा मला एवढं दही साठलेलं आहे, दिसतं का? हे बघा हे याचं आता मला बनवायचं आहे. तूप काढायचं आहे, लोणी काढून तूप काढून कढवायचं आहे. आता हे बघा आता मी पहिला आता दही एका पातेल्यामध्ये काढते. हे बघा आता दही एका पातेल्यामध्ये काढते आणि चांगलं घुसळून घेते. हे बघा पहिला मी इकडं टिफिन भरते, मग मी लोणी काढते, तूप कडवते. कारण का पहिला टिफिन भरते, हे गेले तर आंघोळीला, त्याच्यामुळे गडबड होईल. हे बघा किती दही जमा झालेलं आहे, भरपूर दही जमा झाले बघा. पाहिलं का? तर दहीचं बनवते आता. हे पहा इकडे लोणी काढले मी, आता कढवून घेते. पुन्हा होत नाही, पुन्हा काय होते गडबड. आता आहे निवांत वेळ, मावशी येईपर्यंत 11 वाजेपर्यंत. आता वाजलेले 10:15, तोपर्यंत होऊन जाईल. चला आता मी बनवते यापासून तूप. हे पहा इकडं दोन्हीकडून तूप काढलेलं आहे बघा. जवळजवळ एक किलो तूप आहे का काय, की अर्धा किलो बघा. एवढं निघालं आहे बघा, भरपूर निघालं आहे. आता मी काय करते, डब्यात काढलेलं आहे ते झाकण लावून ठेवून टाकते. आणि आता रसिकाकडे निघाले, रसिकाकडे आणि मावशी बी आलेले आहेत. आम्ही ताक पिलं छानपैकी, आज घरचं ताक. गरम तर एवढं व्हायला लागलं. काल पाऊस पडला ना मावशी रात्री? काल पाऊस पडला नाही का? तुम्हाला जाग नाही का? जवळजवळ 1 वाजता जवळजवळ रात्री 12:30 नंतर पडला नाही का? हां 12:30 नंतर, हे पिल्लू झोपल्यानंतर विरांचं. चला आता विरांशकडे आली, विरांशला घेऊन बघा. आता वाजलेत 8:30 रात्रीचे. घरी स्वयंपाक केला, सासूबाईंना जेवायला वाढलं. आता ना आलू पराठे करायचे म्हणून विरांशकडे इथं आलू पराठेचे बघा तिंबून आणलेले, लगे रेडी पटदिशी करायला. विरांशला लागली तर भूक. गोंधळ किती करतो विरांश. काय ग, काय आणायचंय? गादी ना, नंतर नाणू झोपायच्या वेळेस मी आणते. अरे ते नाही झोपायचं, तुला काय म्हणलं मी? फक्त संडेला बाळा. आता नाही, संडेला. ओनली सॅटर्डे संडे. संडेला पोहायचं आहे बघ. आपण आता आलू पराठे करू. काय बघ, कॉल आहे का? बर. मी त्याला खायला घालते. अगं कसलं गरम व्हायला लागले मरणाचं. दलाल धूम
दळालूम माझ्या. आता विराज, चला विराजला भूक लागली आणि गोंधळ बघितला का आमच्यात किती असतो. विराजचा भयंकर गोंधळ करतो. फ्रेंड्सकडे का चालली का? ट्रेनमध्ये का चालली का? ओके ओके, ट्रेनमध्ये चालला विराज. आमचा ट्रेनमध्ये चाललाय, खेळतोय. टेंटमध्ये का? ओके, टेंटमध्ये चाललाय विराज. आजीला ऐकूच नाही आलं म्हणून. टेंटमध्ये खेळतो. टेंटमध्ये जा, मी आलोच. पराठे घेऊन आलो हं त्याच्या. त्याला आलू पराठा करून देते, भूक लागली आहे. आणि ते खूप त्रास देत होतो. हे बघा इकडे बनवलंय विरासाठी आलू पराठा. हो, टेंटमध्ये. पहिलं जेवायचे बा. तुला आलू पराठा बनवलंय, भूक लागलेली राजा. जरा ऐकायला तू. हो, आता 5 मिनिट्स. हात काढ, बोट काढ. हा, काय नाही. कशाला राजा? नाही राजा, ॲटोमॅटिक होत असतं का? बर मग बर, ॲटोमॅटिक होत असतं. आजी हात नाही लावायचं, ॲटोमॅटिक होत असतं म्हणे. लागेल विराजा उड्या. टायगर, अरे बापरे, काय टाकतो ते? नाही, नो 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 नो. नो विराज, असं नाही करायचं. काय? फायनली विराज 11:30 वाजता झोपी गेला. झोपताना पण तो रोज खूप त्रास देत असतो, पण आज त्यांनी लगेच झोपी गेला 11:30 वाजता. चला तर मी भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये.